नंबर आहे एखाद्या व्यक्तीला, हा काही रोग किंवा आजार नाही आहे. त्याच्या डोळ्याच्या लांबीमध्ये मायक्रॉन्समध्ये असलेला हा फरक आहे. आयडियल डोळा म्हटलं की समोरपासून जर मागपर्यंत डोळ्याची लांबी आपण जर बघितली तर ही नॉर्मल 24 मिलीमीटर पाहिजे. डोळ्याची लांबी 24च्या ऐवजी 25 मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटरने जर वाढली तरी नंबर हा डायरेक्ट -4 येऊ शकतो. आम्ही एक तो 5 नंबर होता, 6 नंबर होता, पण ऑपरेशन केलं आणि नंबर गेला. तर अशी काय जादू आहे ऑपरेशनमध्ये की वर्षानुवर्ष इतका असणारा नंबर जो की विथ द टाइम वाढत चाललाय, तो असा क्षणात गायब होऊन त्याचा चष्मा आयुष्यभरासाठी जातो. सर्वात ॲडव्हान्स आता जो प्रकार आहे तो स्माईल प्रो म्हणून आहे की त्याच्यामध्ये फक्त 4 मिलीमीटर एवढ्या छोट्याशा इन्सिजनमधनं आपण ती लेझर ट्रीटमेंट करून तो चष्म्याचा नंबर आपल्याला घालवता येतो. बंगालमधल्या मुलांना चष्मा असलेली मुलगी पाहिजे असते, म्हणजे ती हुशार असं ते मानले जातात. चष्मा नसेल तर प्रॉब्लेम आहे असं म्हणून, त्यामुळे सर्वात कमी सर्जरीज बंगालमध्ये होतात. स्माईल प्रो जे लेटेस्ट आता टेक्नॉलॉजी आपण जी म्हणतोय ह्याच्यामध्ये ही प्रोसिजर जी आहे ही 10 सेकंदाच्या आत संपते. जुन्या ज्या प्रोसिजर होत्या त्यामध्ये काय प्रॉब्लेम असायचा, त्याला वेळ जास्त लागायचा. वेळ जास्त लागल्यामुळे तो डोळा हलणे किंवा त्याचं ते सेंट्रेशन चुकणे वगैरे अशा गोष्टी घडण्याची एक शक्यता असायची. आम्ही असं ऐकायचो की अरे त्यांनी चष्मा घालवण्याचं ऑपरेशन केलं बरं का, तुला पण नंबर आहे पण तू करू नको, कारण ना त्यांनी काय होतं ते डोळ्यांच्या नसा जाळल्या जातात आणि मग 40 नंतर तुला प्रॉब्लेम येतो. बेसिकली आपण हे नंबर घालवतो म्हणजे काय करतो तर हे बुबुळाची जाडी कमी करतो. म्हणजे समजा वरती घड्याळाची वरची काच आहे, आपण ती वरच्या काचेचं रिशेपिंग करणार आहे. आपण हे वरच्या वर घडणारी ही क्रिया आहे. 2050 पर्यंत एव्हरे ऑल्टरनेट मुलाला चष्मा लागणार आहे. तर ही एक गंभीर बाब आहे की आजकाल लोक मुलांना बाहेर खेळायलाच पाठवत नाहीये. 20-20-20 असं आहे की दर 20 मिनिटांनी 20 सेकंदाकरता 20 फूट दूर बघितलं पाहिजे. कारण कंटिन्यू जेव्हा आपण स्क्रीनकडे बघत असतो त्यावेळेला आपल्या डोळ्याचा जो ब्लिंक रेट असतो ती मिसकनेक्टची जी आपली फ्रिक्वेन्सी असते ती कमी होऊन जाते. अनेक लोकांना डोळा हा डॉक्टरच्या हातात देताना सगळ्यात मेन भीती ना ही असते, ऑपरेशन करताना काही चुकलं तर हा अवयव गमावणं लोक अफोर्ड करू शकत नाही. एक वेळ नंबर असेल, धुरकट दिसत असेल तरी ठीक आहे बाबा. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो, द पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश आणि आज घेऊन आलो आहे तुमचं आवडतं आरोग्याचं पत्र. या सेगमेंटला तुम्ही खूप उदंड प्रतिसाद देत आहात. कमेंटमध्ये, DMsमध्ये इतके नवीन नवीन विषय सुचवत आहात आणि अनेकांनी सुचवलेल्या विषयांपैकी एक नवीन विषय आज घेऊन आलो आहे की ज्या डोळ्यांनी आपण हे सुंदर जग बघतो, ज्या डोळ्यांमुळे आपल्याला निसर्गाचं सौंदर्य बघता येतं आणि डोळे नसतील तर कसं आयुष्य असेल हे आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही. तर आजचा विषय तोच आहे, डोळा. आणि डोळ्यामध्ये पण खूप अंग आहेत वेगळे वेगळे विषयांचे, पण त्याच्यामध्ये पण एक रिफ्रॅक्टिव्ह सर्जरी जी असते की ज्याला आपण तुमच्या माझ्या भाषेमध्ये म्हणतो की नंबर घालवण्याचा ऑपरेशन, म्हणजे डोळ्याचा जो नंबर असतो चष्मा घालवण्याचं ऑपरेशन. तर ते ऑपरेशन नक्की काय असतं, ते कसं केलं जातं, त्याच्यामध्ये नवीन नवीन ॲडव्हान्समेंट काय आलेल्या आहेत, त्या कराव्या की नाही ते ऑपरेशन, किंवा काय त्याच्यामध्ये अडचणी असतात, काय समस्या उद्भवू शकतात आणि ते केल्यानंतर काय फायदे असतात, या अनुषंगाने सगळ्या गप्पा असणार आहेत. आणि म्हणून तितकाच तगडा आणि अनुभवी व्यक्ती आज तुम्हाला पत्र लिहिण्यासाठी आले आहे, डॉक्टर नितीन कोलते सर. सर खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. पुण्यामध्ये पुना आय केअर नावानी जो एक एस्टॅब्लिश्ड आणि मोठा ब्रँड आहे त्याचे ते स्वतः संस्थापक आहेत आणि त्याचे मेडिकल डायरेक्टर आहेत आणि महाराष्ट्रातल्या नामवंत नेत्र शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टर्सपैकी ते एक आहेत आणि 4000पेक्षा जास्त मोतीबिंदूंच्या त्या शस्त्रक्रिया केल्या आहेत त्यांनी आयुष्यात, नाही एका वर्षात. आणि उभ्या आयुष्यात 50,000पेक्षा जास्त लोकांचे डोळे त्यांनी चेक केलेत आणि त्याच्यावर शस्त्रक्रिया केल्यात. त्यामुळे इतका व्हास्ट अनुभव आहे त्यांचा, व्हास्ट अनुभव आणि माझे साधे आणि तुम्हाला पडलेले प्रश्न. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की बघा आणि पोस्टमनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. चला या सजगपणे आणि डोळसपणे या पत्राकडे आपण बघूया आणि गप्पांना सुरुवात करूया. वेलकम बॅक सर. नमस्कार. शरीरातले सगळे अवयव आपले अतिशय काय म्हणतो आपण नाजूक आहेत, त्यातल्या त्या डोळा हा खूपच नाजूक विषय आहे. तेवढ्याच नाजूकपणे आज आपण तो हाताळूया, कारण रिफ्रॅक्टिव्ह सर्जरीबद्दल खूप मिथ्स आहेत, लोकांना काही काय म्हणतो आपण गैरसमज आहेत. कधीकधी असं होतं की तेवढी काळजी करायची गरज पण नसते, पण लोक खूप काळजी करतात. तर म्हणून आजचा आपण हा विषय घेऊयात. तर मला पहिल्याच प्रश्नापासून सुरुवात करायची आहे की आम्ही एक तो 5 नंबर होता, 6 नंबर होता, पण ऑपरेशन केलं आणि नंबर गेला. तर अशी काय जादू आहे ऑपरेशनमध्ये की वर्षानुवर्ष इतका असणारा नंबर जो की विथ द टाईम वाढत चालला आहे, तो असा क्षणात गायब होऊन त्याचा चष्मा आयुष्यभरासाठी जातो. ते हे याच्यामध्ये जे आपण लेझरचं पद्धत करतो की लॅसिक आहे किंवा स्माईल, असे 2-4 प्रकार आहेत त्याच्यामध्ये की त्या ह्याच्यामध्ये आपण काय करतो की आपल्या डोळ्याचं समोरचं जे बुबुळ असतं त्या बुबुळाची जाडी आपण कमी करतो.
मग त्या माणसाचा नंबर जेवढा असेल त्याप्रमाणे त्याची पहिली आपण तपासणी करतो आणि ती व्यक्ती जर त्या सगळ्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह असेल आणि त्या सेफ्टी पॅरामीटरमध्ये बसणारी असेल तर मग ते लेझरचं आपण ऑपरेशन करून तो नंबर आपल्याला घालवता येतो. कुठल्या कुठल्या प्रकारचे आहेत ऑपरेशन्स, म्हणजे आधी कुठले व्हायचे, आता लेटेस्टपर्यंत कुठपर्यंत आलं आता आपण? 3-4 प्रकार आहेत. सर्वात आधी जो जुना प्रकार होता तो PRK म्हणून होता, की त्याच्यामध्ये समोरचं वरचं जे स्किन असायचं डोळ्याच्या बुबुळावरचं ते काढून मग त्याच्यावरती लेझर ट्रीटमेंट केली जायची. पण त्याच्यामध्ये चुरचुरणं, फॉरेन बॉडी सेन्सेशन, पाणी येणं वगैरे हे सगळे त्रास खूप असायचे आणि रिकव्हरी जी असते ती थोडी 7-8 दिवसानंतर असायची. त्याच्यानंतर जो प्रकार आला तो लॅसिक म्हणून होता, की त्याच्यामध्ये आपण एक फ्लॅप तयार करायचो आणि मग लेझरची ट्रीटमेंट करून ती बुबुळाची जाडी कमी करायचो. मग त्याच्यामध्ये सुद्धा कसं असतो तो फ्लॅप आणि त्याच्या रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स असण्याची एक शक्यता असते. सर्वात ॲडव्हान्स आता जो प्रकार आहे तो स्माईल प्रो म्हणून आहे, की त्याच्यामध्ये फक्त 4 मिलीमीटर एवढ्या छोट्याशा इन्सिजनमधनं आपण ती लेझर ट्रीटमेंट करून तो चष्म्याचा नंबर आपल्याला घालवता येतो. अच्छा, ती स्माईल नंतरचं जे स्माईल प्रो आलं आत्ता, ते आत्ता पुण्यामध्ये ज्यांनी आणलं आहे त्यांच्यापैकी आपण एक आहोत, बरोबर? बरोबर आहे. ओके. आणि सध्या लोकांमध्ये असे कुठले कॉमन प्रॉब्लेम, म्हणजे लांबचं दिसत नाही की जवळचं, आणि या सर्जरीने कुठले कुठले नंबर घालू शकतो सो आपण? कॉमन सर्वात पद्धत जी असते लोकांमध्ये जो नंबर असतो तो मायोपिया किंवा मायनस नंबर जे आपण म्हणतो तो मायोपिया म्हणून असतो. तर मायोपिया हा खूप सर्वात कॉमन असल्याकारणे आपण सर्वात जास्त ऑपरेशन्स किंवा लॅसिकचे किंवा स्माईलचे प्रोसिजर करतो हे मायनस नंबर करतो. दुसरा असतो तो हायपोरोपिया किंवा प्लस नंबर जो म्हणतो. प्लस नंबर हा सुद्धा या प्रोसिजरने आपल्याला घालवता येतो, फक्त त्याच्यातमध्ये नंबरचे लिमिटेशन असतात आणि ते जर सेफ्टी पॅरामीटरमध्ये तो व्यक्ती बसत असेल तर आपल्याला नक्कीच ते करता येतं. आणि 40 नंतरचा जो चष्मा येतो त्याला आपण ज्याला प्रेस बायोपिया म्हणतो, तर त्याची जी ट्रीटमेंट करण्याची पद्धत आहे ती फक्त आपल्याकडेच आहे, की ज्या प्रोसिजरला प्रेस बियॉन्ड असं म्हटलं जातं. ते पण एक प्रकारचं लेझरच आहे ज्याने लांबचा आणि जवळचा दोन्ही नंबर 40 नंतरचे आपल्याला घालवता येतात. अच्छा, दोन्ही नंबर ह्यानी जाऊ शकतात. ओके ओके. थोडं डोळ्यांच्या स्ट्रक्चरबद्दल बोलू नये आपण, म्हणजे हेल्दी डोळा जो असतो की ज्याला नंबर नाही आहे त्याला आयडियल जर आपण मानलं तर नंबर कसा लागतो मग डोळ्याला? सो आयडियल डोळा म्हटलं की समोरपासून जर मागपर्यंत डोळ्याची लांबी आपण जर बघितली तर ही नॉर्मल 24 मिलीमीटर पाहिजे. ती सर एखाद्या मिलीमीटरनी सुद्धा इकडे तिकडे असेल तर प्रॉब्लेम होतो. तर मायनस नंबरमध्ये काय असतं की डोळ्याची लांबी 24च्या ऐवजी 25 मिलीमीटर, म्हणजे 1 मिलीमीटरनी जर वाढली तरी नंबर हा डायरेक्ट -4 येऊ शकतो. बरं. त्यामुळे नंबर आहे एखाद्या व्यक्तीला, हा काही रोग किंवा आजार नाही आहे, त्याच्या डोळ्याच्या लांबीमध्ये मायक्रॉन्समध्ये असलेला हा फरक आहे. ओके. आणि त्याच्यामुळे जे लाईटचे रेज असतात ते त्याच्या नेत्रपटलावरती फोकस होत नाहीत आणि म्हणून त्याला चष्मा लागतो आणि हा चष्मा आपण ते लेझर करून आपण करेक्ट करू शकतो. अच्छा, ओके. आत्तापर्यंत मी लहानपणापासून जेवढं ऐकलं आहे, लॅसिक हा शब्द कायम ऐकायचो, म्हणजे तोही जेव्हा थोडं सायन्स 11वीला घेतलं तेव्हा तो कळला. तोपर्यंत हे चष्मा घालवण्याचं ऑपरेशन, त्याच्यातनं पण आम्ही असं ऐकायचो की अरे त्यांनी चष्मा घालवण्याचं ऑपरेशन केलं बरं का, तुला पण नंबर आहे पण तू करू नको, कारण ना त्यांनी काय होतं ते डोळ्यांच्या नसा जाळल्या जातात आणि मग 40 नंतर तुला प्रॉब्लेम येतो. तर हे मिथ आहे की खरं आहे? नाही, हे टोटल मिथ आहे. नसाविसा काही जाळल्या जात नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण ते टेस्ट करतो आणि ते बुबुळाची जाडी जर तेवढी सफिशियंट असेल आणि तेवढा नंबर तो सेफ्टी पॅरामीटरमध्ये असेल तर ती समोरच्या बुबुळाची जाडी कमी करतोय. अच्छा. 40 नंतरचा जो नंबर लागणार आहे तो हे प्रोसिजर केलं काय नाही केलं काय तो लागणारच आहे, कारण तो वयामानानुसार आलेले ते चेंजेस आहेत ते. त्यामुळे 40चा जो जवळचा नंबर आहे आपल्याला लागणारच आहे तो. आणि या ज्या टेक्निक्स आहेत ज्या आधीपासून होत्या, मग ते लेसिक आलं, मग स्माईल काय फरक, काय ॲडव्हान्समेंट काय होत गेली त्याची? ही टेक्नॉलॉजीची ॲडव्हान्समेंट आहे आणि जितकं आता स्माईल प्रो जे लेटेस्ट आत्ता टेक्नॉलॉजी आपण जी म्हणतोय की ह्याच्यामध्ये ही प्रोसिजर जी आहे ही 10 सेकंदाच्या आत संपते. ॲक्च्युअल लेझर ट्रीटमेंट जी आहे त्याला 10 सेकंद पण लागत नाहीत. जुन्या ज्या प्रोसिजर होत्या त्यामध्ये काय प्रॉब्लेम असायचा, प्रॉब्लेम नसं नाही म्हणता येणार की त्याला वेळ जास्त लागायचा. वेळ जास्त लागल्यामुळे तो डोळा हलणे किंवा त्याचं ते सेंट्रेशन चुकणे वगैरे अशा गोष्टी घडण्याची एक शक्यता असायची. इथे ते 10 सेकंदाचं असल्याच्यापेक्षा कमी असल्या कारणाने ते कधी चालू होतं आणि संपतं हे कळतच नाही. त्यामुळे डोळे हलण्याचे चान्सेस कमी असतात. आणि हे जे स्माईल प्रो मशीन आहे याच्यामध्ये AI टेक्नॉलॉजी आहे, रोबोटिक आर्म्स आहेत, त्यात सायक्लोटॉर्शन म्हणून एक प्रकार असतो. म्हणजे आपण जेव्हा बसलेलो असतो तेव्हाची आपली डोळ्याची पोझिशन आणि झोपल्यानंतरची पोझिशन ही वेगळी असते. मग त्यामुळे थोडंसं सेंट्रेशन किंवा ते नंबर घालवायचं ॲक्सिस चुकू शकतो. मग हा ॲक्सिस चुकू नये म्हणून हे त्याचं करेक्शन करण्याचं सॉफ्टवेअर आणि हे पण मशीन त्याच्यामध्ये आलेलं आहे या मशीनमध्ये. म्हणजे जास्तीत जास्त परफेक्ट ज्यांच्या जवळ जाणार ॲज गुड ॲज त्याला चूक होण्याची काही शक्यता नाही, असेल काही शक्यताच नाही आहे. आता स्क्रीन टाईम वाढला आहे किंवा ट्रॅव्हलिंग पण आपलं गाडीवरचं अनेकांचं वाढलं आहे, म्हणजे
तब्बल 40-40, 50-50 किलोमीटर पण जायचं असेल तर गाडीच चूज करतात लोक. त्यामुळे धूळ जाणं असेल किंवा सतत स्क्रीन टाईम, त्यामुळे तसेही बरेचदा डोळे कोरडे पडण्याची समस्या लोकांना सध्या वाढली आहे. तर ज्यांच्यामध्ये ती समस्या जास्त आहे त्यांच्यासाठी हे स्माईल प्रोनी ऑपरेशन करणं किंवा इवन लेसिकसुद्धा, तर हे किती सेफ असू शकतं किंवा त्यांनी काय वेगळी काळजी घेण्याची गरज असते, असं काही असतं का? असं बेसिक काहीच नाही आहे वेगळे. स्माईल प्रो किंवा कुठलीही प्रोसिजर केल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये आपण दैनंदिन कामावरती लागू शकतो. धूळ कचरा सुरुवातीला ते पूर्ण हिलिंग होईपर्यंत अवॉइड करावं लागतं. पण असं घरातच बसून राहायचं आणि काहीच करायचं नाही आहे, की जुन्या काळात जी आपल्याला असं कल्पना असायची की कुठं बाहेर जाता येणार नाही, लाईट बघता येणार नाही वगैरे, असं काही न करता तुम्ही रुटीन काम 2 दिवसामध्ये सगळं चालू करू शकतो आपण. काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्यात. अच्छा, म्हणजे इतकं ते इतकं अगदी ॲडव्हान्स routine आहे. सारखंच हो आहे हो म्हणजे हो हो. काही टेन्शन काहीच ॲक्च्युअली प्रॉब्लेम नाही. गरज नाही. ओके. आणि अनेक लोकांना डोळा हा डॉक्टरच्या हातात देताना सगळ्यात मेन भीती ना ही असते, की जी मला कधी कधी योग्य पण वाटते, की ऑपरेशन करताना काही चुकलं किंवा काही कॉम्प्लिकेशन्स आले तर हा अवयव गमावणं लोक अफोर्ड करू शकत नाही. एक वेळ नंबर असेल, धुरकट दिसत असेल तरी ठीक आहे बाबा. किती चान्सेस असतात काही नाही, होण्याचे? आणि आजकाल प्रोसिजर्स आणि ही टेक्नॉलॉजी ही इतक्या ॲडव्हान्स सिच्युएशनला जाऊन गेलेली आहे आणि आपण जे आधीच्या टेस्ट करतो आणि सगळ्या तपासण्या करून बघतो की शक्यतो त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम येत नाही. कारण एकतर मगाशी मी सांगितलं तसं वेळ पण कमी लागतो, त्यामुळे काही चुकायची काही शक्यता मिनिमाइज होऊन जाते. जितका वेळ कमी लागणार तितकं ती प्रोसिजर लवकर होणार. आणि जर सगळे सेफ्टी पॅरामीटर्स आपण चेक केलेले असतील तर त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम होण्याची शक्यता नाही आहे. खूप रेअर असतात. पेशंट्सनी काय काय जनरल काळजी घेतली पाहिजे डोळ्यांची, काय वाटतं तुम्हाला? थोडासा हा याच्यापेक्षा वेगळा मुद्दा आहे, पण जनरल एक डोळ्यांचे डॉक्टर म्हणून मला नाही, विचारायचं आता वाटतं आजकाल तुम्हाला. स्क्रीन टाईम वाढल्या कारणाने ना 20-20-20 हा जो रूल होता, जेव्हा बऱ्याच दिवसांपासून आम्ही सगळे डॉक्टर सांगतोय, हा पाळला पाहिजे. बरं, म्हणजे तो एकदा काय सांगा ना काय ते, म्हणजे काय की दर 20 मिनिटांनी 20 सेकंदाकरता 20 फूट दूर बघितलं पाहिजे. हां, बरं, ओके. 20-20-20 असं येते. कारण कंटिन्यू जेव्हा आपण स्क्रीनकडे बघत असतो त्यावेळेला आपल्या डोळ्याचा जो ब्लिंक रेट असतो, म्हणजे जे डोळे आपण जे नॉर्मली मिचकवतो ती मिचकवण्याची जी आपली फ्रिक्वेन्सी असते ती कमी होऊन जाते आणि म्हणून डोळे ड्राय पडतात. मग IT पीपल बरेचदा काय असतं, त्यांचं सगळं AC एन्व्हायरमेंट असतं. ते AC असलं की परत ड्रायनेस अजून वाढतो. मग तो डोळे कोरडे पडले की मग त्या डोळ्याचे प्रॉब्लेम यायला सुरू होतो. तर हे शिफ्ट ऑफ फोकस जे आहे हे करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आता विशेषतः लहान मुलांचं जे आहे त्यांच्यासाठी पण हे खूप आवश्यकता आहे की ते सगळं बंदिस्त वातावरणात आजकाल सगळे वाढत आहेत. मैदानी खेळ कमी झालेत. म्हणजे असं एका स्टडीनुसार असं प्रोजेक्ट केलं गेलं आहे की 2050पर्यंत एव्हरी ऑल्टरनेट मुलाला चष्मा लागणार आहे. तर ही एक गंभीर बाब आहे की आजकाल लोक मुलांना बाहेर खेळायलाच पाठवत नाही आहेत. तर ह्याच्यासाठी खूप काही करणं आवश्यक आहे. डोळा हा अवयव असा आहे की जेव्हा धुरकट दिसायला लागतं, थोडंसं अंधुक दिसायला लागतं, तर आपण डॉक्टरकडे जातो. अदरवाईज दुखत असेल तर आय ड्रॉप किंवा अनेक जण झोपताना नेत्रांजन वगैरे घालतात. तर डोळ्याच्या अशा कुठले टेस्ट आहेत का की एक 6 महिन्यातनं, 8 महिन्यातनं, वर्षभरातनं आपण डॉक्टरकडे जाऊनच यायला पाहिजे बाबा? नाही, आता ते प्रत्येक वयोगटानुसार वेगवेगळं हां, आहे ते. प्रत्येकासाठी सांगा. कसं लहान मुलांचं जे असेल ना, त्यांना जर ज्या मुलांना चष्मा असेल तर मी तरी आमच्या पेशंटला जरा सांगतो की जर उन्हाळ्या सुट्टी आणि दिवाळी सुट्टी तुम्ही येऊन चष्मा चेक केलाच पाहिजे. कारण जशी त्या मुलाची हाईट वाढत असते तसं नंबरमध्ये चेंज होण्याची शक्यता असते. त्यामुळे आयडियली सुट्टी टू सुट्टी मी लोकांना ॲडवाईस करतो की लहान मुलांचे डोळे तपासून घ्या. बाकी IT प्रोफेशनल आणि हे जे असतील यांनी वर्षातनं एकदा तरी डोळे तपासणं आवश्यक आहे. मग आता 40 नंतर जे आलं की त्याच्यानंतर तर दरवर्षी तपासलेच पाहिजेत. की डोळ्याचं प्रेशर आहे, डायबिटीज असेल तर त्याच्यामध्ये नेत्रपटलावरती प्रॉब्लेम होऊ शकतात. तर हे सगळे काही प्रॉब्लेम नाही येत नाही हे बघण्यासाठी 40 नंतर सुद्धा वर्षातनं एकदा ही तपासणी केलीच पाहिजे असं मला वाटतं. ओके. आणि हे जे ऑपरेशन्स आहेत आता लेझर, लेसिक आणि हे सगळे, तर रेकमेंडेड वयोगट काय आहे? कुठल्या वयातल्या लोकांनी किंवा कमीत कमी वय कुठलं की जिथनं ते आपण करू नाही, शकतो? आयडियली 18च्या नंतर हे केलेलं आम्ही सजेस्ट करतो की बेसिकली आपल्या बॉडीची हाईट जी आहे ती साधारणतः 18 वर्षापर्यंत होत असते. त्यामुळे नंबरमध्ये फ्लक्च्युएशन आणि चेंज होण्याची शक्यता असते. युजली एकदा बॉडीची ग्रोथ थांबली की नंबरमध्ये विशेषतः युजली फरक पडत नाही. आणि मग तो एकदा नंबर स्टेबल झालेला असला की मग ते कुठले लॅसिक किंवा स्माईल प्रो कुठलेही आपल्याला जे आपल्याला सुटेबल असेल ते लेझर करायला काहीच हरकत नाही आहे. आता याचं उत्तर किती येईल मला माहिती नाही, पण मला थोडी ती त्या ऑपरेशनची प्रोसिजर असते ती मला समजून घेता येईल, तुम्ही जर एक्सप्लेन करू ओके. शकाल. तर मग आता पहिल्यांदा आपण जेव्हा पहिले तो व्यक्ती येतो त्यावेळेला त्याचा आपण चष्म्याच्या नंबरची तपासणी करतो. ते झालं की दुसरी ती बुबुळाची जाडी किती आहे की त्याला आपण टोपोग्राफी आणि पॅकीमेट्री अशा 2 टेस्ट करतो. म्हणजे जसं आपण मॅप कसं मॅपिंग करतो एखाद्या सॅटेलाईटवरनं भूमीचं मॅपिंग कसं करतो तसंच ते कॉर्नियाचं मॅपिंग केलं जातं की कुठल्या बाजूला उंचवटा नाही, कुठे जास्त खोल नाही ना वगैरे, किंवा ते इव्हन म्हणजे ते लेझर ट्रीटमेंट करण्यासाठी तो सरफेस योग्य आहे की नाही आहे आणि ती जाडी त्याची बरोबर आहे की नाही
हे टोपोग्राफी आणि पॅकीमेट्री अशा टेस्ट केल्या जातात आणि मग ते बघितलं जातं की त्या व्यक्तीसाठी ती लेझर करणं योग्य आहे की नाही आहे. आणि मग जर ते सगळं सेफ्टी पॅरामीटरमध्ये असेल तर मग त्या दिवशी जी त्याची अपॉइंटमेंट असेल त्या दिवशी त्याला बोलून आपण ती लेझरची प्रक्रिया आपण करून घेतो ती. आणि ऑपरेशन हा शब्द ऐकला की अनेकांना अजूनही असं वाटतं की सुया इंजेक्शनं वगैरे हे ते सगळं आणि रक्त वगैरे आणि नंतर टाके वगैरे. तर जी भीती आहे लोकांच्या मनामध्ये किंवा काही लोकांना असं वाटतं की डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे ते लेझर वगैरे आल्यानंतर पेन होईल. तर ते कसं असतं याच्यामध्ये? नाही, ह्याच्यामध्ये पेन वगैरे काहीच नसतं, कात्री सुत्री वगैरे काहीच नसतं. जर स्माईल प्रो केलं तर हे सगळं जे आहे हे सगळं लेझरद्वारेच होतं. तर त्याच्यामध्ये आपण ड्रॉप्सची भूल टाकतो. ते ॲनेस्थेशियाचे ड्रॉप्स असतात त्यामुळे ती सरफेसची भूल असते आणि पेशंट पूर्ण जागा असतो. आम्ही पेशंटशी बोलत असतो, पुढे काय घडणार आहे, काय होणार आहे वगैरे आपण पेशंटची चर्चा करत करत म्हणजे गप्पा मारत आम्ही हे ऑपरेशन करतो ॲक्च्युली ते किंवा लेझरचं प्रोसिजर कंप्लीट होतं. त्यामुळे याच्यात दुखणं, रक्त येणं किंवा पेन होणं असं काहीही होत नाही हे ते. आणि त्यानंतर पट्टी नसते, काही नसतं, डायरेक्ट गॉगल लावायचं आणि पेशंट पायीवर जाऊ शकतो. असं आहे. इतकं इझी आहे म्हणजे? इतकं सोपं झालेलं आहे आता. म्हणजे सलाईन घ्यायलाही जास्त वेळ लागेल एक वेळ. नक्कीच. आणि टोटल किती वेळ लागतो? टोटल ड्युरेशन काय असतं? सो इन अँड आउट सगळं केलं तर 10 मिनिटापेक्षा जास्त पण नाही लागत त्याला. एकटा येऊन तो एकटा नाही, कोणतरी म्हणजे तेच लागतं. म्हणजे हां, इतकं 10 मिनिटाच्या आतमध्ये इन अँड आउट होऊ शकतो माणूस. ओके. या प्रोसिजरवरून मला असं वाटतं की खूप सोपी आहे आणि खूप कमी वेळाची पण आहे. पण काहीतरी लिमिटेशन्स असतील ना त्याला? लिमिटेशन्स म्हणजे असे डायरेक्ट असे नाही आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या व्यक्तीची त्या बुबुळाची जाडी ती बेसिकली आपण हे नंबर घालवतो म्हणजे काय करतो की ते हे बुबुळाची जाडी कमी करतो. म्हणजे समजा घड्याळाची वरची काच आहे आपण ती वरच्या काचेचं रिशेपिंग करणार आहे आपण. डोळ्याच्या आतमध्ये तसं खेळणार काहीच नाही. हे वरच्यावर घडणारी ही क्रिया आहे. त्याच्यामुळे ती बुबुळाची मिनिमम जाडी आपल्याला ठेवावी लागते. जर ती एखाद्या विशिष्ट सेफ्टी लिमिटच्या पेक्षा खाली गेलं तर तो डोळा पिचका होण्याची शक्यता आहे ना. एखाद्या बाजूने जसं टायर हे झालं की पोंगा आल्यासारखं कसं होतं तसं डोळ्याचं होण्याची शक्यता असते. तर तसे पुढे होऊन कॉम्प्लिकेशन्स होऊ नये म्हणून ह्या टेस्ट करून बघतो. आणि जर त्या सेफ्टी पॅरामीटरमध्ये असेल, त्याची जाडी तेवढी योग्य असेल आणि ते लेझर करणं त्यासाठी योग्य असेल तरच त्याला त्यासाठी करणं योग्य आहे. जर ते कमी असेल मग ही लिमिटेशन आहे. जर ती जाडी कारण त्या विशिष्ट जाडीपेक्षा आपण कमी त्याला करता येणार नाही, मग त्याला वेगळ्या प्रकारचे ट्रीटमेंट असतात. त्याच्यासाठी त्याला त्याचा विचार करावा लागेल आपल्याला. त्या कुठल्या असतात? मग त्याच्यात IPCL म्हणून असतं की इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स. जशी आपण रोज काढघाल करायची कॉन्टॅक्ट लेन्स असते त्याच्याऐवजी इम्प्लांटेबल म्हणजे ती डोळ्याच्या आतमध्ये जाऊन आपण कायमची लेन्स बसवून टाकतोय. की आपली जी नैसर्गिक लेन्स असते आणि आपलं जे बुबुळ असतं जे काळं किंवा ब्राऊन आपण जे बुबुळ आपलं म्हणतो त्या दोन्हीच्या मध्ये आपण जाऊन ते अजून एक लेन्स बसवून टाकतो जेणेकरून त्या व्यक्तीला चष्म्यापासून मुक्तता जी पाहिजे ती आपण त्याला देऊ शकतो. अच्छा. कारण आता आजकालचे बरेच लोकांना स्पोर्ट्स आहेत, स्विमिंग आहे किंवा बाकीचे जे छंद लोकांना इतके असल्या कारणाने ती चष्मा लावल्यामुळे ती डिपेंडन्सी होऊन जाते किंवा ह्याच्यामध्ये लिमिटेशन्स येतात. तर हे सगळ्यांवरती मात करण्यासाठी म्हणून मग या नवीन ट्रीटमेंट्स आहेत त्या. ओके. आणि ती जी बुबुळाच्या आतली जी लेन्स आहे हां, ती टाकण्याचं प्रमाण आहे? लोक करतात ते? हो करतात भरपूर करतो आपण. कारण आजकाल कसं झालं ना की लोकांना तेवढे कसं ही लेन्स कोणाला वापरतो की ज्यांना खूपच मोठे नंबर आहेत की जे या लॅसिक प्रोसिजर किंवा स्माईल प्रोसिजरसाठी सुटेबल नाही आहेत. मग अशा लोकांसाठी तर ते अजून हँडिकॅप असतो, इतका मोठा नंबर येतो की ते गेल्यानंतर म्हणजे त्यांच्या आयुष्यातला जो बदल जर आपण बघितला की म्हणजे त्यांचा आधीचा फोटो आणि आत्ताचा फोटो आणि त्या पर्सनॅलिटीमध्ये तो जो काय फरक पडलेला असतो किंवा तो जो काय कॉन्फिडन्स येतो त्यांना आयुष्यामध्ये तो बघणं एक म्हणजे त्याच्यात तो इतका खुश होऊन जाते ती व्यक्ती की त्याच्यासारखी त्याला एक नवीनच त्याला जग मिळाल्यासारखं वाटत असतं त्याला. बरोबर. आणि कोणी करू नये हे ऑपरेशन? नाही, मी करू नये असं नाही, तेच सांगितलं ना मी. नाही, हेल्थ कंडिशन असतील कोणाला, समजा डायबिटिक आहे, डायबेटिक असणं हे एक म्हणजे कॉन्ट्रा इंडिकेशन नाही आहे. जर त्यांची शुगर लेवल ही जर वेल कंट्रोल्ड असेल आणि हे असेल तर ते करणं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर त्या शुगरमध्ये खूप फ्लक्च्युएशन असतील तर मग तो नंबरमध्ये व्हेरिएशन खूप येऊ शकतं. म्हणजे समजा आज तर ते 200 लेवलच्या शुगरला आपण ट्रीट केली आणि त्यांची शुगर कायम 300 राहणार असेल किंवा जास्त राहणार असेल तर मग ते त्याला सूट होत नाही त्या व्यक्तीला, असं आहे. किंवा प्रेग्नन्सीमध्ये दुसरं असतं आहे. प्रेग्नन्सीमध्ये ओव्हरऑल काय असतं की बॉडीमध्ये फ्लुईडचं रिटेन्शन असतं प्रत्येक अवयवामध्ये. तसंच त्या डोळ्यामध्ये सुद्धा फ्लुईड रिटेन्शन असतं त्यावेळेला. मग त्यावेळेला तो नंबरमध्ये फरक पडू शकतो. मग त्या स्टेजमध्ये न करणं ॲडवायजेबल असतं ते. आणि हे जे आत्ताचं ऑपरेशन आहेत हे 3-4 की ज्यांनी नंबर आपण घालवू शकतो कायमचा, पुन्हा येण्याचे चान्सेस असू शकतात? 10 मधल्या 9 लोकांना युजली कधीच नंबर येत नाही.
एखाद्या व्यक्तीला अर्धा किंवा पाव नंबर येण्याची शक्यता असते. मग आता तो व्यक्ती 9मध्ये बसतो का 1मध्ये बसतो हे वेळच ठरवणार आहे. हे कोणाच्या चेहऱ्याकडे बघून आपण तर त्याच्या हे ठरवू शकत नाही ते. पण समजा हा अर्धा नंबर जरी आला, समजा फॉर एक्झाम्पल मी म्हणतो, तर आम्ही जे 7 ओळी वाचायला होतो त्या चार्टवरती, त्याच्यातली एखादी शेवटची ओळ दिसणार नाही, एवढं होईल ना. मग 6 ओळी दिसतात, त्यात आनंद मानायचा का एक दिसत नाही, दुःख करून घ्यायचं. सो हाफ ग्लास एम्प्टी और फुल, हाऊ यू लुक ॲट इट. बेसिकली या सगळ्या प्रोसेसकडे बघताना ना चष्म्यापासून मुक्तता किंवा फ्रीडम फ्रॉम ग्लासेस असं म्हणून बघितलं पाहिजे. जसं की त्या व्यक्तीला सकाळी रोज उठलं की पहिलं काम काय करावं लागतं, तो चष्मा शोधायचा. असं मी म्हणल्यानंतर एक आई म्हणाली नाही, पहिले मोबाईल बघावा लागतो. परवाच एका मला पालकांनी सांगितलं, सर डॉक्टर चुकताय तुम्ही, पहिले चष्माने पहिले मोबाईल बघावा लागतो म्हणून. सो जोक्स अपार्ट की ते ही झाली चष्म्याची डिपेंडन्सी त्यांची, तर ही घालवणं आपल्याला ह्याच्यातनं या सगळ्या प्रोसेसमधनं अपेक्षित आहे. ओके. काही लोकांना चष्मा जर लावला नाही तर सततचं डोकं दुखतं, तर म्हणजे मे बी मानसिकही असेल अनेक लोकांचं की ना डोकं दुखतं त्या डोळ्याच्या डॉक्टरकडे चष्मा लागला, डोकं दुखायचं थांबलं. तर आता आपण चष्म्याला सुट्टी देतोय, तर त्याचा आणि डोकेदुखीचा काही संबंध आहे का? त्याने डोकेदुखी थांबते का? प्रत्येक वेळेला डोकेदुखीचं कारण हा चष्मा असतो असं नाहीये. काही लोकांमध्ये ते असण्याची शक्यता असते की सिलेंड्रिकल नंबर असेल किंवा त्याचा नंबर चुकला असेल किंवा काय प्रॉब्लेम असेल तर होऊ शकतं. पण असं डायरेक्ट कोरिलेशन काहीच नाही की चष्म्याचा नंबर आहे म्हणून डोकेदुखी आहे आणि आता आपण घालवलं म्हणजे डोकेदुखी गेली, असं काही नाही आहे ते. ओके. तर सर्जरी झाली आणि कुठली पण असेल, म्हणजे अगदी कॅटरॅक्ट पण असेल, तर त्यानंतर किती वेळा आपण डोळ्याला थोडा आराम द्यायला पाहिजे? आपण स्क्रीनला एक्सपोज नाही झालं पाहिजे. नाही, शक्यतो आहे बघा, स्क्रीनचं लिमिटेशन हे थोडंसं ठेवायलाच पाहिजे. म्हणजे नॉर्मल ह्याच्यामध्ये तुमचं ऑपरेशन झालेलं नसेल तरी ठेवणं अपेक्षित आहे. आणि थोडंसं कुठलंही ऑपरेशन झाल्यानंतर त्याच्यावरती जे ब्लू रेज जे येतात ह्याच्याने थोडासा परिणाम होण्याची शक्यता असते, तर त्यासाठी थोडंसं आपण अवॉइड केलेलं जास्त योग्य राहील. तर ते एक 8 दिवस तरी लिमिटेड स्क्रीन टाईम ठेवायला पाहिजे आपण. ओके. आणि जनरल जे चष्मा वापरत आहेत रोज, की ज्यांना नाही करायचं लेसिक वगैरे, तर आजकाल चष्मेवाले पण सजेस्ट करतात की अमुक लेअर असलेला तुम्ही तो चष्मा वगैरे वापरा. ते किती बेनिफिशियल असतात? ते टेक्निकल जे दो स्पेसिफिकेशन, खरंच तुम्ही किती त्याच्याने फरक पडतो हे अजून काही प्रूव्हन असं काहीच नाही आहे. ते पण जस्ट ब्लू लाईट फिल्टर आणि हे म्हणतात की त्याच्यानी थोडासा त्याचं प्रमाण कमी पडतं ते डॅमेज होण्याचं. असे लोक किती येतात तुमच्याकडे की आम्ही चष्मा तो घालवायचं जे ऑपरेशन आहे ते मुलीला सजेस्ट फॅमिली तेव्हाच करते जेव्हा तिला लग्नासाठी स्थळं बघायची? ही मानसिकता आहे लोकांची अजूनही? अनफॉर्च्युनेटली आहे अजूनही. ओके. अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे अजूनही लग्न म्हटलं की बऱ्याचशा जणांना आता आमच्या मुलीचं लग्न ठरलं त्यामुळे आम्हाला करून घ्यायचं असं आहे. म्हणजे हे आता त्याच्यामध्ये काय हे आहे माहीत नाही, पण अजूनही आपल्याकडे आहे. पण ह्याच्या उलटं ना बंगालमधल्या मुलांना चष्मा असलेली मुलगी पाहिजे असते, म्हणजे ती हुशार असं ते मानले जातात. चष्मा नसेल तर प्रॉब्लेम आहे असं म्हणून. म्हणजे त्यामुळे सर्वात लॅसिकचे किंवा स्माईलचे मशीन हे बंगालमध्ये कमी आहेत सर्वात जास्त. तिथे सर्वात कमी सर्जरीज बंगालमध्ये होतात, कारण तिथे मुलीला चष्मा असणं म्हणजे ती हुशार आहे असं समजलं जातं. अच्छा. तिथे मे बी ना असं मशीन काढतील की नसलेला नंबर आणून देऊ तुम्हाला. ठीक आहे. ही हार्श रिॲलिटी जरी असली, म्हणजे आहेच आपल्याकडे, ॲक्सेप्ट केली पाहिजे ती. तर लग्नाच्या दृष्टीने तुम्ही समजा ते ऑपरेशन करून घेताय, तर लग्नाचे किती दिवस आधी केलं पाहिजे कमीत कमी? असं करत असतील ना लोक की आता पुढच्या महिन्यात आलंय अगदी लग्न आणि साधारणतः 1 महिन्याचं हे असेल तरी विंडो ठेवायला आयडियली काही हरकत नाही त्याच्यावर. अच्छा. ओके. ज्यांनी हे ऑपरेशन केलं आहे त्यांना लाईफस्टाईलमध्ये काही स्पेसिफिक बदल करायला लागतात? नाही, सुरुवातीचे एक 10-15 दिवस जे आहे ते त्यांचं बेसिक खूप जिम करायचं नाही किंवा हेवी ॲक्टिव्हिटी ज्याच्या कारण खूप घाम येईल आणि डोळ्यात जाईल आणि डोळ्याची चुरचूर वगैरे होईल असे अवॉइड करायचे एक 10 दिवस. पण बाकी एकदा तुमचं हिलिंग फेज झाली, ड्रॉप्स आणि जे काय आपण टाकायला देतो त्यांना पोस्ट ऑपरेटिव्हली, त्याचा एकदा कोर्स संपला की मग सगळं नॉर्मल ॲक्टिव्हिटीज करायला काहीच प्रॉब्लेम नाही असतो. सगळं म्हणजे स्विमिंगपासून सगळं ॲक्टिव्हिटीज, वॉटर स्पोर्ट्स वगैरे सगळं करू शकतो. पुन्हा एक 6 महिन्यातून डॉक्टरला भेट दिली, वर्षभरातून भेट दिली, ते रेग्युलर पण ऑपरेशन केलंय म्हणून स्पेशली त्याला काही नाही, ॲब्सोल्युटली काही नाही. ओके. मध्ये तुम्ही काहीतरी ते 7 ओळी आणि ते 6x6 असे एक शब्द वापरले, तर त्याबद्दल सांगा थोडं. नाही, 6x6 विजन म्हणजे आपण तो चार्ट लावलेला असतो की त्या 6 फुटावरनं तेवढ्या 6 मीटरवरनं तेवढ्या फॉन्टचं जे साईजचं जे अक्षर असतं ते कसं त्या व्यक्तीला विदाऊट चष्मा दिसलं पाहिजे ह्याचे तर मोजमाप करायचं ठिकाण आहे ते. शेवटची ओळ जेव्हा तो शेवटच्या ओळीपर्यंत 7 ओळी ती शेवटची ओळ जेव्हा असतो तेव्हा त्याला 6x6 विजन आहे किंवा 20/20 विजन आहे असं आपण त्याला म्हणतो त्याला. अच्छा. ओके. सध्या एक फार
इझी वे झाला आहे लोकांना की चालू चालू चष्म्याचं दुकान दिसलं, गेले, नंबर चेक केला, चष्मा घेतला आणि लगेच चष्मा वापरायला सुरुवात केली. तर चष्म्याच्या दुकानात जाऊन नंबर चेक करणं हे कितपत योग्य आहे? तर त्या चष्म्याच्या दुकानात कोण नंबर चेक करतो आहे? जर तो क्वालिफाईड पर्सनल असेल ओके, आणि त्या क्वालिफाईड पर्सनली म्हणजे परमिशन आहे क्वालिफाईड पर्सनला तिथे पण चेक हो हो करण्याची? हो BSc ऑप्टोमेट्री सारखे कोर्सेस आहेत. ते ऑप्टोमेट्री जर केलेला जर व्यक्ती असेल आणि त्याचं जर तेवढं शिक्षण झालेलं असेल ओके ओके तर ती व्यक्ती ती तपासू शकते ना. ती नंबर काढेपर्यंत त्यांच्या ते तपासणं आणि हे करणं हे प्रॉपर डिग्री असणारा माणूस आहे म्हणजे हा असतो ना. आता कुठल्या दुकानात आहे नाही हे मी नाही कॉमेंट करू शकत. माझ्यासाठी हेच नवीन आहे की अशी कुठली डिग्री असते नाही परमिशन BSc ऑप्टोमेट्री असते. ऑप्टोमेट्रिस्ट त्याला म्हणतात. तर ऑप्टोमेट्रिस्टला तेवढं ते सगळं चष्म्याचे नंबर काढणे आणि बेसिक तपासण्या करणं म्हणजे जे काय ऑपरेशनच्या दृष्टीने नाही पण बाकीच्या तपासण्या करणं आणि हे करण्याचं त्यांना प्रशिक्षण दिलेलं असतं त्यांना. त्यांनी तेवढंच केलं पाहिजे पण म्हणजे आयडियली तरी तेवढंच केलं पाहिजे त्यांनी. त्यांनी पुढे प्रिस्क्रिप्शन वगैरे लिहून द्यायला नको म्हणजे हा आयडियली नाही लिहायला पाहिजे कोणी. अजून एक प्रश्न आहे की डोळे निरोगी ठेवण्यासाठी डोळ्यांचे कुठले असे व्यायाम आहेत का की जे आपण केले पाहिजे? ते म्हणजे असं आहे ना, मला असे बरेच जण असे विचारतात की डोळ्याचे कुठले व्यायाम कर. मी त्यांना म्हणतो ते माशाच्या शेपटीला व्यायाम केलेलं करायला सांगण्यासारखं झालंय. माझं लॉजिक आहे. डोळे सारखे आपले हालतच असतात ना, त्याला असं वेगळा व्यायाम करणे किंवा असं काही करणं असं काही विशेष काही फरक पडतो असं माझं तरी मत नाही. अच्छा ओके, म्हणजे तो 20-20-20 आहे त्यालाच आपण व्यायाम म्हणू शकतो. फार म्हणू शकतो की हे जर आपण नियम पाळले तेवढं ॲडिक्वेट झोप आपली झाली आणि बाकी सगळं जर न्यूट्रिशन आणि हे पाळलं तर आपल्या डोळ्याची तशी आणि रेग्युलर चेकअप केलं तर तसं काही अडचण येणं अपेक्षित नाही आहे काहीच. ओके. काही लोक असेत की ज्यांना चष्मा नको आहे, त्यांना ऑपरेशन करून घ्यायचं आणि चष्म्यापासून मुक्ती पाहिजे पण खूप धाकधूक आहे मनामध्ये. बरोबर. तर अशा लोकांना तुम्ही काय सल्ला द्याल? नाही हे बघा, ह्या प्रोसिजरमध्ये इंजेक्शन नसतं, पट्टी नसते, काहीच नसतं. त्याला दुखत नाही, काही नाही. आपण मगाशी मी सांगितल्यासारखं ड्रॉप्सच्या भुलेखाली करत असतो आणि आम्ही प्रत्येक पेशंटशी बोलत असतो आणि प्रत्येक पेशंटच्या आधी त्याला आम्ही आधी सगळं समजून सांगतो की आता हे घडणार आहे, काय घडणार आहे, ते स्टेप्स सांगितलेले असतात आणि आम्ही थोडंसं वातावरण असं त्याचं केलेलं असतं, थोडंसं सॉफ्ट म्युझिक लावलेलं असतं की आपण स्पामध्ये जसं म्युझिक असतं तसं आम्ही म्युझिक लावलं. सो थोडंसं ते तुमची अँझायटी आणि हे जे लेवल असतं ते ही कमी होते आणि पेशंटशी बोलत राहून ते आपण केलं की बरेचसे 99% पेशंट्समध्ये तरी काही अडचण येत नाही. बेसिकली ते माइंडसेटच आहे ना. माझा प्रश्न हा त्या उरलेल्या 1% वाल्यांसाठी नाही. आता त्याच्यात बरं काही काही लोक असतात ना की ते खूपच हायपर असतात, मग ती पर्सनॅलिटी ट्रेट आहे, त्याला काय असं डायरेक्ट काहीच औषध नाही. म्हणजे मध्ये एकदा तर मी एक पेशंट करत होतो, तो अर्ध्या ह्याच्यातनं एकदा उठलाच होता. बापरे. पण नशिबाने काही झालं नाही आणि वी कुड कम्प्लीट द प्रोसिजर. पण असं पण असतात काही काही लोक, पण आता ते प्रिडिक्टेबल नाही. पण त्यांना रिअश्युरन्स आणि त्यांच्याशी बोलून आणि काउन्सिलिंग करूनच त्यांचं मोटिवेशन करावं लागतं आणि ते जर तेवढे मोटिवेटेड असेल तर मग ते तयार होतात ते ॲक्च्युली. क्या बात आहे. बरं, ओके. 40 नंतरचा चष्मा ही एक ऑल टुगेदर वेगळी कॅटेगरी आहे. तर 40 नंतरचा चष्मा पण या सगळ्या सर्जरीज करून जाऊ शकतो का? हो, 40 नंतरचा चष्मा हा एज रिलेटेड असतो. याला आपण प्रेस बायोपिया असं म्हणतो आणि तो जसं वय वाढत जसं तो वाढत जात असतो. म्हणजे आपल्या डोळ्याच्या आतले जे मसल्स असतात ते वयानुसार वीक होतात आणि मग जवळचं बघताना ती जी काही कॉन्सन्ट्रेट करण्याची आपली जी कॅपॅसिटी असते ती कमी व्हायला लागते. मग ती कॉम्पन्सेट करण्याला आपल्याला नंबर किंवा चष्मा वापरावा लागतो. त्याला जो प्लसमध्ये असतो आणि त्याला आपण प्रेस बायोपिया म्हणतो. तर प्रेस बायोपियासुद्धा आत्तापर्यंत हे करेक्ट करण्यासाठी असं काय सोल्युशन असं डायरेक्ट नव्हतं, त्याला चष्मा लावायलाच लागायचा. पण आता जे नवीन झाईसकडनं जे आपल्याकडे जे प्रोसिजर आलेलं आहे की ज्याला आपण प्रेस बियॉन्ड असं म्हणतो, या प्रेस बियॉन्ड या प्रोसिजरने आपल्याला दूरचा आणि जवळचा दोन्ही चष्मे आपल्याला घालवता येतात. म्हणजे आपण ती पहिले टेस्ट करून बघतो, त्या व्यक्तीला आपण सिम्युलेटेड विजन देतो. म्हणजे की त्या लेझर केल्यानंतर त्याला कसं दिसणार आहे ह्याची ट्रायल देतो आपण. ओके. की लेझर केल्यानंतर त्याला कसं दिसणार आहे, हे लेझर करायच्या आधी त्याला त्याचा एक्सपिरियन्स मिळतो. जर सिम्युलेटेड ट्रायल देतो आपण आणि मग जर त्या व्यक्तीला ते अडॅप्ट झालं तर मग आपण ती प्रोसिजर करतो. फक्त ह्याच्यामध्ये काय असतं की या प्रोसिजरमध्ये एक न्यूरल अडॅप्टेशन म्हणजे आपल्या ब्रेननी त्या इमेजला अडॅप्ट होण्याचा पण एक प्रकार असतो. म्हणून आपण ती सिम्युलेटेड विजन देतो की त्या प्रत्येक व्यक्तीच्या ब्रेनला ते अडॅप्ट होतंय की नाही बघायला आणि मग ते जर अडॅप्ट झालं असेल तर मग ती प्रोसिजर आपल्याला करता येते. क्या बात आहे. आणि म्हणजे समजा एखादा व्यक्ती त्याच्यामध्ये नाराजच असेल किंवा त्याला तो सॅटिस्फाईडच नसेल ते करून सुद्धा, तर ही रिव्हर्सिबल आहे प्रोसिजर. म्हणजे ह्याला परत लेझर करून आपण ते परत पूर्ववत ह्याच्यावरती आणू शकतो. ही ब्युटी ह्याची आहे की समजा एखाद्या माणसाला न्यूरल अडॅप्शन झालंच नाही काही कारण असतो तर ते आपल्याला रिव्हर्स पण करता येते.
म्हणजे ते हातामध्ये ऑप्शन अवेलेबल ते ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे. हो. क्या बात आहे. लेसिक ऑपरेशन झाल्यानंतर जनरल लोकांना समजू शकतं याच्याकडे बघून की याचं लेसिक ऑपरेशन झालेलं आहे. नाही, युजली डॉक्टरशिवाय बाकी नॉर्मल माणसाला ते बाहेरून कळून कधीच कळणार नाही, कारण ते इतकं मायक्रो हे असतं. कारण अनेक लोक घाबरतात, म्हणजे ऑपरेशनला घाबरत नाहीत, पण यार सोसायटीमध्ये लोकांना कळेल माझ्याकडे बघून की नाही पण एक तसं मिथच आहे म्हणजे. नाही त्याला बिलकुल कळत नाही. डोळ्याच्या डॉक्टरकडे गेले आणि त्यांनी निरीक्षण व्यवस्थित तपासणी केली तर त्या डॉक्टरला कळू शकतं ते. पण स्माईलसारख्या प्रोसिजर त्याला 4 मिलीमीटर एवढी छोटी हे असते ती जखम, की ती दिसणं तर खूपच म्हणजे असं बाहेरून तर दिसणं शक्यच नाही आहे ते कोणाला. डॉक्टरकडे गेलं तरच ते फक्त कळण्याची शक्यता असते त्याला. ज्यांना मिलिटरी असेल किंवा नेव्ही आणि या सर्व्हिसेसमध्ये जाण्याची इच्छा आहे, तर त्यांना लेसिक तुम्ही सजेस्ट कराल? हो, लॅसिक किंवा स्माईलपूर हे प्रोसिजर जे आहे आता ते ॲक्सेप्टेड आहे. म्हणजे या सगळ्या कुठल्याही सर्व्हिसेसमध्ये जर जायचं असेल तर त्यांचा क्रायटेरिया ठरलेला आहे. म्हणजे त्या क्रायटेरियात जर बसत असेल आणि तुम्ही जर त्या ह्याच्यात बसत असाल तर ते हे प्रोसिजर करून आजकाल आता तुम्हाला त्या सर्व्हिसेसमध्ये जॉईन करणं सुद्धा आता अलाउड असतं ते. ओके, हां. कारण पूर्वी तेच ऐकायचो आम्ही की एनडीएला वगैरे जाताना पण ते सगळे टेस्ट हां, आणि ते हे ऑपरेशन सुरुवातीला होते ते, पण आता काही सर्व्हिसेसमध्ये असं आहे की तुम्ही ही प्रोसिजर केलेली असेल आणि ती प्रोसिजर करून त्या लेवलपर्यंत तुमची जर विजन आलेली असेल तर ते ॲक्सेप्टेड असतं ते. ओके, काय हरकत नाही त्यांना. म्हणजे ते सर्व्हिसेस फ्रेंडली पण सर, झाले हो आजकाल. हो. ग्रेट. कारण आता जसं ते प्रोसिजर प्रगत होत गेला, टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत गेली ना, त्याची सेफ्टी हे पण वाढत गेली. त्याच्यामुळे मग आता ते ॲक्सेप्ट सर्व्हिसेसमध्ये पण त्यांनी पण ॲक्सेप्ट केलेलं आहे ते, असं झालं. आणि डोळ्यांचे जे नंबर आहेत, आम्ही सिलेंड्रिकल, स्फेरिकल वगैरे हे सगळं हे सायंटिफिक शब्द झाले. सोप्या भाषेत समजून सांगा ना, किती टाईप असतात? प्लस मायनस म्हणजे नक्की काय? प्लस म्हणजे जवळचा की मायनस म्हणजे लांबचा, नक्की काय? नाही, बेसिक 2 प्रकार असतात नंबरचे, एक स्फिअर आणि सिलेंडर. हां. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे झालं तर बुबुळाला एक जर सरफेस इव्हन असेल आणि त्याला नंबर असेल तर त्याला स्फेरिकल नंबर लागणार आहे. म्हणजे सगळ्या काय अँगल्समध्ये एकच प्रकारचा नंबर लागणार आहे, की तो पूर्ण सरफेसला एकच नंबर आहे. आता कधी काय होऊ शकतो, ते जे आपल्या समोरचं जे बुबुळ आहे ते एका बाजूनी जास्त कोनिकल असण्याची शक्यता आहे. मग त्यावेळेला त्याला सरळ नंबर देऊन उपयोग नाही, कारण ते रेज एका ठिकाणी फोकस नाही. एका कुठल्या तरी अँगलमध्ये तो लाईट रेज जे ते जास्त कॉन्व्हर्ज होणार आहेत. मग त्या कॉन्व्हेक्सिटीला किंवा त्या फुग्याला काय कव्हर करण्यासाठी जो नंबर लागतो त्याला सिलेंड्रिकल नंबर म्हणतो आपण. त्याला तर बॅलन्स करायचं, त्याला निगेट करायचं आहे ना ते, की जेणेकरून ते जे डोळ्यात जे किरण चाललेले आहेत ते आपल्या मागच्या नेत्रपटलावरती फोकस झाले पाहिजेत. हे सगळं फिजिक्स आहे, सगळं थोडक्यात सगळं फिजिक्स आहे. ते रेस कसे कॉन्व्हर्ज होणार आहेत आणि ते आपल्या नेत्रपटलावरती जेव्हा किंवा फोव्यावरती पडणार आहेत तेव्हा आपल्याला ते दिसणार आहेत ते. मग तो जर इव्हन असेल आपला कॉर्निया तर मग त्याला फक्त स्फेरिकल नंबर लागणार. जर ते कुठल्या एखाद्या ॲक्सेसमध्ये त्याला जास्त पोंगा आलेला असेल तर सिलेंड्रिकल नंबर लागणार. आणि मायनस नंबर जो असतो म्हणजे काय, कॉन्केव्ह लेन्स, सगळं फिजिक्स आहे. परत कॉन्केव्ह आणि कॉन्व्हेक्स प्लस लेन्स. तर मायनस नंबर जो असतो तो करेक्ट करण्यासाठी लागते ती कॉन्केव्ह लेन्स, म्हणून त्याला आपण मायनस म्हणतो. आणि जर तो प्लसमधला नंबर असेल तर त्याला कॉन्व्हेक्स लेन्स लागते, म्हणून त्याला प्लस नंबर असं संबोधलं जातं. मग तसंच त्या ह्याच्यातलं जर सिलेंडर असेल तर तो मायनस सिलेंडर असतो, किंवा प्लसमधला असेल तर तो प्लसचा सिलेंडर असतो. तर कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्स असं ह्याच्यामधला बेसिक फरक आहे तो फिजिक्समधला जो असतो तो आपला. ओके. आणि मग याच्यात मग जवळचा आणि लांबचा म्हणजे कुठला? म्हणजे त्याला असं काही टर्मिनॉलॉजी देता येणार नाही का, की निगेटिव्ह आहे तर तो नाही, लांबचा? असं नाही आहे. हां. मायोपिया किंवा शॉर्ट सायटेडने ज्याला म्हणतो, आणि एक हायपरोपिया. मायोपियामध्ये आपल्याला मायनस नंबर द्यावा लागतो आणि हायपरोपियामध्ये प्लस नंबर द्यावा लागतो. तर हे दोन्ही दूरसाठी असू शकतात, ओके. याच्यात काहीच नाही. मग जो जवळचा येतो तो कायम प्लसच असतो. 40 नंतर जो येतो, कारण तो जवळचा आपल्याला बघायला डोळे कॉन्व्हर्ज करावं लागतात, तेव्हा ते कॉन्व्हेक्स लेन्स लागते, म्हणून तो प्लसच असतो. आणि ज्या लोकांना मायनस नंबर असतो त्या लोकांना बऱ्याचदा काय होतं, 40 नंतर सुद्धा लवकर चष्मा लागत नाही, कारण त्यांनी मायनसचा चष्मा काढला की तो प्लसचा इफेक्ट येतो त्यांच्या डोळ्यांना, म्हणून ते जवळचं दिसायला लागतं. म्हणून ते कधी ते 45पर्यंत काही लोकांना चष्माच लागत नाही. असं वाटतं मग अजून 40 झाली तरी मला चष्मा लागला कसा नाही. पण तो मायनस नंबर जर त्यांना आधीचा असेल तर मग ते कॉम्पेन्सेट होतं आणि त्यांना चष्मा काढून ते जवळचं चांगलं दिसतं. ते इट्स ऑल अबाउट फिजिक्स. सगळं फिजिक्स आहे. हे सगळं मशीन ड्रिव्हन आहे प्रोसिजर सगळी. तर मग म्हणजे डोंट टेक इट अदरवाईज, सगळं मशीनच करणार आहे, तर मग तुमचा रोल काय त्याच्यामध्ये डॉक्टरांचा? नाही, डॉक्टर हे सगळंच मशीन करणार असेल डॉक्टर नको असं नाही. असं अजून तरी असं परिस्थिती निर्माण नाही झालेली. नाही, ह्याच्यामध्ये भरपूर स्टेप्स इन्वॉल्ड आहेत. काय प्री ऑपरेटिव्हली किंवा ते करायच्या आधी त्या सगळ्या टेस्ट करणं, त्या व्यक्तीसाठी ते योग्य आहे की नाही हे सगळं ठरवण्याचं काम हे मशीन नाही करत ना. हे सगळं त्या डॉक्टरलाच करावं लागतं. तो डॉक्टर तेवढा अनुभवी पाहिजे, तेवढे त्यांनी आधी प्रोसिजर्स केलेले असल्या पाहिजेत, आणि ते सगळं केल्यानंतर ते एका कन्क्लुजनवरती येऊन ते ठरवू शकतात की या व्यक्तीसाठी ही प्रोसिजर आहे की नाही.
आणि मशीन शेवटी ते लेझर फायर कधी करणार आहे, जेव्हा डॉक्टर ते दाबणार आहे तेव्हाच तो फायर करणार आहे ना, किंवा आपण जो डेटा त्याला फीड करणार आहे तो फीड बरोबर केलेला आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट असते सेंट्रेशन जे असतं, की डोळ्याच्या सेंटरला जी ट्रीटमेंट आपल्याला करायची असते ती डॉक्टरनीच करावं लागणार आहे ना. ते मशीन काय आपोआप ते सेंटरला जाऊन ते राहणार नाही आहे. त्याला शेवटी जो व्यक्ती जो लागतोय, जरी त्याला रोबोटिक आर्म असला हे असला तरी त्याला गाईड करायला कोणीतरी व्यक्ती पाहिजे ना, तर ते डॉक्टरच करू शकतोय ते. आणि समजा चुकून काही कॉम्प्लिकेशन घडल्या किंवा काय झाल्या तर ते करायला परत डॉक्टर व्यक्ती पाहिजेच ना. आणि तो डॉक्टर तेवढा अनुभव असेल, तेवढा काय एक्सपिरियन्स असेल आणि हे असेल तरच तो ते हँडल करू शकतो आणि ते हे करू शकतो. ह्या मशीनमुळे कॉम्प्लिकेशन होत नाहीत, पण समजा उद्या काही झालंच समजा तर ते हँडल करण्यासाठी शेवटी डॉक्टर पाहिजे ना. नाही, हा प्रश्न अगदी फुलिश होता, पण मला बरेचदा असं वाटतं की आज नाही वाटू शकतं ना की म्हणजे मशीन खाली झोपायचं आणि हा लेझर आला आणि झालं. असं एवढं पण सोपं नाही आहे ते. फक्त काय की या मशीनमुळे त्याची जी प्रोसिजर होण्याची जी गती होती किंवा प्रिसिजन होतं हे अजून आपल्या या मशीनमुळे वाढलेलं आहे ते. असं पण कधी गरज संपणारही नाही डॉक्टरची आणि संपूही नाही. येस. आणि हे मशीन इतकं प्रिसिजन लेवलला जाऊन भारी काम करते, तर जस्ट एक क्युरिओसिटी म्हणून जे यू टेक युअर फ्रीडम नॉट टू आन्सर, पण काय प्राईस असू शकते या मशीनची? हे जर्मन झाईस कंपनीचं मशीन आहे ॲक्च्युली. साधारणतः याची कॉस्ट अराउंड 6 कोटी रुपयापर्यंत जाते याची. बापरे, 6 कोटी? म्हणून तर ते इतकं चांगलं काम करत आहे. नाही, शेवटी तर रिसर्च आणि डेव्हलपमेंट त्यांनी केलं रिसर्च आहे. म्हणजे हे जे काय मशीन आणि ह्याचं आहे, आधीचं ह्याचं व्हर्जन जे होतं त्या ह्याच्या खाली जवळजवळ 10 मिलियन प्रोसिजर झालेले आहेत आत्तापर्यंत. आणि हे एकच मशीन आहे की जे FDA अप्रूव्ड प्रोसिजर आहे. म्हणजे अशा ह्याच्यासारख्या सिमिलर काही कॉम्पिटिटर्स आहेत किंवा काही कंपन्या आहेत की जे अशा टाईपचं हे सर्जरी हे करतात, पण ही स्माईल किंवा स्माईल प्रो ही प्रोसिजर ही एकच आहे की जी FDA अप्रूव्ड आहे. त्याच्यामुळे ह्याची ऑथेंटिसिटी आणि ह्याची ॲक्युरेसी आणि प्रिसिजन हे सर्वात चांगलं आहे ह्याच्यामध्ये. असं आहे. वा, क्या बात आहे डॉक्टर. आपण शेवटाकडे येतोय. शेवटचा माझा हाच प्रश्न आहे की क्रिस्प टिप मला तुमच्याकडून काही हव्या आहेत डोळा ॲज अ होल म्हणून जनरल लोकांसाठी, की त्यांचं डोळ्याचं आरोग्य पण चांगलं राहील आणि तुम्हाला व्हिजिट करण्याची त्यांच्यावर वारंवार वेळ येणार नाही. एवढ्या मी टिप्स देणार नाहीत की वारंवार याची वेळ नाही. तर टिप्स द्यायच्या झाल्या आपल्याला तर मी जर सांगितलं की लहान मुलं जी असतील त्यांचा आता स्क्रीन टाईम वाढल्यामुळे त्यांचं चेकअप वर्षातनं एकदा तरी करणं आवश्यक आहे. आणि ज्यांना चष्मा आहे त्यांनी तरी 2दा तरी करावंच. किंवा हाईटमध्ये सडन स्पर्ट झाली, ग्रोथ स्पर्ट झाली तर मात्र चष्म्याचा नंबर चेक करावे. IT आणि 40च्या पुढच्या ज्या लोकांनी असेल त्यांनी वर्षातनं एकदा, किंवा डायबिटीज असेल त्यांनी वर्षातनं एकदा करून घ्यावी. आणि स्क्रीन टाईम जो आहे तो आपल्याला आता लिमिट करावा हे म्हणू शकतो, पण आजकाल लोकांचं कामच असं झालेलं आहे की प्रॅक्टिकली ते पॉसिबल नाही. मग आपण त्याच्यासाठी काय करू शकतो तर 20-20-20चा रूल जो आहे, किंवा थोडंसं मध्ये ब्रेक्स घेणे आणि हे करून जर किंवा दुसऱ्या कुठल्या तरी कामात व्यस्त राहणे, म्हणजे नुसतं स्क्रीनकडे न बघता दुसरं काहीतरी जर केलं, किंवा सगळी निसर्गाकडे जरी बाहेर तुम्ही तुमच्या बाल्कनीत जरी जाऊन तो 10 मिनटं घालवलीत तरी दॅट कॅन गिव्ह रिलीफ टू युअर स्ट्रेन मसल जे झालेले असतात त्याला रिलीफ मिळू शकते तुम्हाला. असं आहे. क्या बात आहे डॉक्टर. ही जी लेसिक ट्रीटमेंट आणि त्याच्या पुढचे जेवढे काही नवीन ज्या स्माईल प्रोपर्यंतच्या नवीन सर्जरी झाल्यात त्याबद्दल खूप जास्त माहिती नव्हती, पण तुमच्यामुळे आज ती मिळाली. आणि ज्यांना भीती आहे हे ऑपरेशन करण्यासाठी, मे बी त्यांची भीती आता हे ऐकल्यानंतर गेली असेल, कारण अगदीच 10 सेकंदाचं ऑपरेशन आहे आणि तुम्ही 10 मिनिटामध्ये फ्री होणार आहात. येस. त्यामुळे मी सगळ्यांना सजेस्ट करीन ज्यांना इच्छा आहे हे करण्याची, तर डॉक्टरांचे आम्ही सगळे डिटेल्स तुम्हाला खाली देत आहोत. आणि अजूनही तुम्हाला या संदर्भात काही भीती असेल, काही तुम्हाला विचारायचं असेल डॉक्टरांना, तर कमेंटमध्ये नक्की टाका. डॉक्टर स्वतः त्याला ॲड्रेस करतील. तुर्तास डॉक्टर खूप खूप धन्यवाद. डोळ्यांचं जनरल आरोग्य या संदर्भात आपण कधीतरी पुन्हा एकदा भेटूया. मी तुम्हाला पुन्हा एकदा इन्व्हाइट करीन. तुम्ही आलात, खूप खूप थँक्यू. मित्रांनो, हे पत्र तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. आणि तुमच्या शंका जसं मी मगाशी म्हणालो कमेंटमध्ये नक्की टाका. आम्ही ते ॲड्रेस करण्याचा प्रयत्न करू. अनेक लोक येत आहेत, एपिसोड्स बघतायत, पण सबस्क्राईब करत नाहीत. आमच्याकडे सगळे आकडे असतात, त्यामुळे आम्हाला कळतं येते. त्यामुळे खूप खूप मनापासूनची विनंती आहे की पोस्टमनला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला दर्जेदार पत्र तुम्हाला घेऊन येता येतील. तुमच्यासाठी आम्हाला नवीन विषय आणण्याची खूप इच्छा आहे. ते विषयसुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा, DM करा. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.